topic is delta modulation. So in previous lectures we have studied about pulse code modulation, DPCM, that is differential pulse code modulation, and now we are going to study about delta modulation. First of all, what is the difference and what is the need of this delta modulation? So firstly, we have seen that in case of PCM and DPCM technique, in case of PCM and DPCM technique, the number of bits required was very large. In case of pulse code modulation, also the bandwidth requirement is also very large. And in case of similarly, we reduced somewhat bit rate and bandwidth by considering or with the help of prediction filter, just by predicting the previous sample or future sample, and after that generating an error signal which is very small signal, hence the overall number of bits reduces. Okay, so पण तिथे पण एक पॉइंट काय आहे, while performing or while converting the analog signal, means sample signal into digital signal, the number of samples number of bits per sample was maximum. ठीक आहे, असं काही केलेलं नाही आपण की क्वांटायझेशन मध्ये काय होतं, तर समजा सॅम्पलिंग आपण परफॉर्म केलं होतं, जर पीसीएम किंवा डीपीसीएम मध्ये जे काही सॅम्पलिंग परफॉर्म करत होतो, प्रत्येक इन्स्टंटला ज्या काही लेवल होत्या, प्रत्येक इन्स्टंटची जी लेवल होती त्याला आपण काय करतो, मल्टिपल बिट मध्ये कन्वर्ट करत होतो. म्हणजे अजून केली मी ही 0 नंबरची लेवल, ह्या 0 नंबरची लेवलला एन्कोड करायचं असेल तर मी आयदर 4 बिट किंवा 8 बिट डेटा ॲझ्युम करत होते. ठीक आहे, सेम वे ह्या लेवलला जर मी 1 नंबर लेवल कन्सिडर केली तर 1 नंबरचा डेटा माझा कन्सिडर होत होता 0001 इफ वी कन्सिडर 4 बिट डेटा ॲझम्पशन. ठीक आहे, सो दॅट मीन्स व्हॉट इट इंडिकेट्स फॉर बोथ PCM and DPCM the overall bandwidth is maximum. ठीक आहे, bandwidth काय maximum आहे का, bit rate is maximum. Hence to avoid this we prefer next technique, that is delta modulation. आता डेल्टा मॉड्युलेशन मध्ये इथे वेवफॉर्म मध्ये तुम्हाला दिसत असेल, प्रत्येक जो इन्स्टंट आहे किंवा प्रत्येक जो क्वांटाइज सिग्नल आहे, तो प्रत्येक क्वांटाइज सिग्नल झालाय कन्वर्ट इनटू सिंगल बिट. ओके, so here each sample is converted into single bit. So very first point is nothing but it is there is a in delta modulation there is 1 bit per sample. Okay, so 1 bit per sample हा मेन मेजर पॉइंट आहे. याच्यामुळे काय झालंय की जे नंबर ऑफ बिट्स होते तिथे ऑटोमॅटिकली रिड्यूस झाले, सो बँडविड्थ खूप रिड्यूस झाली, सर्किट एकदम सिंपल झालं. ठीक आहे, आता याच्यासाठी मला काय करावं लागेल, 1 बिट सॅम्पल साठी आय हॅव टू अप्रॉक्सिमेट द सिग्नल टू सम इन्स्टंट. ओके, सो एक स्टेप साइज मी अजूम केली इथे विच इज अप्रॉक्सिमेटेड स्टेप साइज डिनोटेड बाय डेल्टा. सो ही स्टेप साइज फिक्स असणार आहे in case of this. Okay, so as per change in value of input signal and your sampled signal, means we are going to compare these two signals, sampled signal and the input signal. Okay, so हे दोन सिग्नल कंपेअर केल्यानंतर जो काही एरर सिग्नल जनरेट होणार आहे E of NTS, that error signal will quantized. Okay, so for quantization we are going to use 1 bit quantizer. 1 bit quantizer म्हणजे काय, इथे तो काय करणार आहे, it will perform the operation that if your signal that is x of t is greater than x dash of t, which is the sampled signal, then the step size will increased by plus delta. ओके, सो हे कसं कॅल्क्युलेट केलंय, फॉर एक्झाम्पल आता आपण काय करतोय, जनरली एक कंपॅरेटर यूज करतो. कंपॅरेटरला एक तुम्ही काय करता, एक्स ऑफ टी ऍड करता, म्हणजे साइन वेव्ह असते, आणि इकडनं जो तुम्हाला येतोय एक प्रेडिक्टेड सॅम्पल सिग्नल, जो काही परफॉर्म केलेलं ऑपरेशन असतं, जो फीडबॅक थ्रू येतो, तो आपण ॲझ्युम करू एक्स डॅश ऑफ टी. जेव्हा दोघांचा डिफरन्स तुम्ही कॅल्क्युलेट करता, कम्पेअर करता, तो जनरेट होतो ई ऑफ टी, तो तुम्ही पुढे पास करता क्वांटायझरला. ठीक आहे, सो विच इज 1 बिट क्वांटायझर. सो हा ई ऑफ टी जेव्हा जनरेट होतोय, या ई ऑफ टीचा जो सिग्नल आहे याचा फॉर्म्युला काय येणार आहे, सिंपल, दॅट इज ई ऑफ टी इज इक्वल्स टू एक्स ऑफ टी मायनस एक्स डॅश ऑफ टी. ठीक आहे,
इक्वेशन काय येणार ई ऑफ टी इज इक्वल्स टू एक्स ऑफ टी मायनस एक्स डॅश ऑफ टी. एरर सिग्नल आला. एक्स ऑफ टी मायनस एक्स डॅश ऑफ टी. हेच आपण इथे पण परफॉर्म करतोय, कंपॅरिझन परफॉर्म करतोय वेव फॉर्म मध्ये सुद्धा. ठीक आहे. सो मग आता याच्या इक्वेशन नुसार कम्पेअर केला आपण. समजा फर्स्ट इन्स्टंट मी इथे घेतला. या फर्स्ट इन्स्टंटला काय दिसतंय इनिशियली जेव्हा तुमचा सिग्नल पास होतोय, सिग्नल पास झाला त्यावेळेस इकडनं इथे कम्पेअर होईल. ह्या इन्स्टंटला काय होणार सिग्नल कम्पेअर होणार आहे. सिग्नल कम्पेअर होतो. What it indicates that x of t is again greater than this signal, that is x dash of t. Hence, your step size will goes on increasing. How? Because the difference between x of t and x dash of t is always positive, as here x of t is greater than x dash of t. So या केसला काय झाला तो पॉझिटिव्ह झाला. दॅट एरर सिग्नल विल अप्लाय टू दिस वन बिट क्वांटायझर. हा काय जनरेट करेल, हा फक्त त्याचा इन्क्रीमेंट करेल. क्वांटायझेशन काय परफॉर्म होईल, आयदर लॉजिक 1 और लॉजिक 0. ठीक आहे. सो क्वांटायझर काय करतोय, वन बिट क्वांटायझर आहे म्हणजे काय तो फक्त काय करतोय स्टेप साईज काय करतोय, इट विल इन्क्रीज्ड और इट विल डिक्रीज्ड बाय सम व्हॅल्यू. आता ही सम ओके सम व्हॅल्यूने काय होत आहे डिक्रीज्ड होत आहे, इन्क्रीज्ड और डिक्रीज्ड होत आहे प्रत्येक पॉइंट जो आहे. क्वांटायझेशन म्हणजे वन बिट क्वांटायझर म्हणजे काय की जर एरर सिग्नल पॉझिटिव्ह आला तर तो स्टेप साईज काय करतो इन्क्रीज करतो. एरर सिग्नल निगेटिव्ह आला तर तो स्टेप साईज काय करतो डिक्रीज करतो. हे जे एरर सिग्नल आहे जो जनरेट झालेला इन्क्रीज्ड और डिक्रीज्ड तो आपण अप्लाय करतो एका अक्युम्युलेटर आणि डिलेड सिग्नलला. ठीक आहे. इथे एक अक्युम्युलेटर प्लेस केलेला असतो आणि एक डिले असतो. हे कॉम्बिनेशन म्हणजे इंटिग्रेटरचं असतं. ओके. मी सांगत होती की आपण काय करतो एक एरर सिग्नल जनरेट करतो. एरर सिग्नलचा जर डिफरन्स म्हणजे डिफरन्स बिटवीन एक्स ऑफ टी अँड एक्स डॅश ऑफ टी जर पॉझिटिव्ह असेल तर क्वांटायझर काय करतो इन्क्रीज इज स्टेप साईज बाय सम व्हॅल्यू दॅट इज बाय 1 बिट. ठीक आहे. सो क्वांटायझर एक इन्क्रीज करतो स्टेप साईज. इफ ई ऑफ टी इज निगेटिव्ह, डिफरन्स जर निगेटिव्ह आला तर क्वांटायझर काय करतो स्टेप साईज डिक्रीज करतो. ठीक आहे. whatever the output of this quantizer, it is then approximated to some certain step size with the help of the accumulator and the delayed version of signal. ठीक आहे. सो अक्युम्युलेटर जो आहे जो प्रेझेंट असतो ऍक्च्युली जे कॉम्बिनेशन ऑफ डिलेड टाइम सिग्नल अँड द अक्युम्युलेटर इज कॉल्ड एज इंटिग्रेटर. त्याच्या अक्रॉस आपण काय करतो एक डेल्टा सिग्नल जनरेट करतो. हा डेल्टा म्हणजे काय, व्हॉट इट इंडिकेट्स as per the change in value of quantizer, the whatever the step size is increased by delta or प्लस डेल्टा और मायनस डेल्टा. ठीक आहे. सो मग चेंज काय होतं तुम्हाला की स्टेप साईज जी क्वांटायझरच्या अक्रॉस जनरेट झालेली असते म्हणजे आयदर तो वन बिट क्वांटायझर आहे म्हणजे तो फक्त एक एक बिटने चेंज करतोय. जो काही सॅम्पल सिग्नल पॉझिटिव्ह मिळाला तर तो हायर सिग्नल जनरेट करेल किंवा निगेटिव्ह मिळाला तर तो लोअर सिग्नल जनरेट करेल. हा हायर आणि लोअर सिग्नलला तुम्ही अप्रॉक्सिमेट करता एका फिक्स साईज मध्ये, फिक्स स्टेप साईज मध्ये विथ द हेल्प ऑफ अक्युम्युलेटर. आणि ती फिक्स साईज असते डेल्टा. ही डेल्टा कशी व्हेरी होते, जर हायर क्वांटायझर आउटपुट असेल तर तो पॉझिटिव्ह डेल्टा आउटपुट देतो आणि जर लोअर सिग्नल असेल क्वांटायझर कडनं आलेला तो जनरेट करतो निगेटिव्ह डेल्टा, दॅट इज मायनस डेल्टा. ठीक आहे. सो तेच आपल्याला इथे वेव फॉर्म मध्ये बघायचंय. सो फायनल आउटपुट जर आपण कन्सिडर केला की डेल्टा मॉड्युलेशनचा आउटपुट काय असणार आहे, इट इज नथिंग बट द वन बिट व्हॅल्यू दॅट इज बी ऑफ टी डिपेंडिंग अपॉन प्लस मायनस डेल्टा. सो बी ऑफ टी जर 1 असेल तर स्टेप साईज काय येते तुमची प्लस डेल्टा. बी ऑफ टी म्हणजे बिट व्हॅल्यू मायनस असेल तर स्टेप साईज काय येते किंवा 0 सॉरी 1 0 0 असेल तर
मायनस डेल्टा. आता येतोय क्लिअर? आवाज येतोय क्लिअर? ओके. सो बिट व्हॅल्यू फायनल जो आउटपुट आहे आपल्याला आफ्टर मॉड्युलेशन, जो डेल्टा मॉड्युलेशनचा असणार आहे, इट इज नथिंग बट द लॉजिक 0 और लॉजिक 1. So logic 0 indicates what? There is a decrease in the step size by minus delta. If it is logic 1, that means it indicates what? There is increase in the step size by plus delta. हे minus delta आणि plus delta आपण कुठे जनरेट करतो? Across the accumulator. ठीक आहे. सो ही जी याच्यामध्ये वेवफॉर्म मध्ये काय दिसतंय बघा. वेवफॉर्म मध्ये इथे तुम्हाला दिसतंय, समजा हा इन्स्टंट मी कम्पेअर केलेला आहे. इन्स्टंट कम्पेअर केल्यानंतर जो इनपुट सिग्नल आहे इट इज ग्रेटर दॅन अप्रॉक्सिमेटेड सिग्नल, हेन्स युअर स्टेप साइज इज इन्क्रीज्ड बाय डेल्टा. परत पुढचा इन्स्टंट घेतला, पुढच्या इन्स्टंटला पण काय झालंय, सेम केस झाली. इथे पण सेम केस झाली. अप टू दिस इन्स्टंट स्टेप साइज काय झालेली, प्रत्येक वेळी इन्क्रीज झालेली आहे बाय डेल्टा. बट इथे जेव्हा जातोय आपण, जेव्हा इथे पण इन्क्रीज होते ह्या स्टेप साइज पर्यंत, पण इथे आल्यानंतर काय दिसतंय की अप्रॉक्सिमेटेड सिग्नल जो आहे तो तुमचा काय मॅक्झिमम आहे कम्पेअर टू इनपुट सिग्नल. मग एरर सिग्नल काय होतो, तिथे निगेटिव्ह जनरेट होतो. सो क्वांटायझर काय करतो, डिक्रीज्ड होतो, डिक्रीज बाय सम व्हॅल्यू. आणि जी काही डिक्रीज्ड व्हॅल्यू आहे दॅट इज whatever the signal, it is then applied to accumulator and accumulator states that the step size is decreased by minus delta. मग इथे काय झाले, स्टेप साइज डिक्रीज झाली, सो रिड्यूस झाली. परत पुढचा इन्स्टंट घेतला, इथे पण काय झालेलं आहे, अप्रॉक्सिमेटेड सिग्नल इज ग्रेटर, हेन्स परत तुमचा स्टेप साइज डिक्रीज झाली. इथे पण काय झालं, स्टेप साइज डिक्रीज झाली, डिक्रीज झाली, डिक्रीज झाली. इकडे आपण इन्क्रीज करत होतो ह्या साईडला, इथे झाला डिक्रीजिंग. ठीक आहे. सो याची व्हॅल्यू आपण काय केली, जिथे हाय झालाय, आता आवाज येतोय का बघा एकदा परत. सो जिथे व्हॅल्यू हाय झालेली आहे किंवा स्टेप साइज इन्क्रीज झाली, तिथे आपण डेटा काय केलेला आहे, लॉजिक 1. ठीक आहे. इथे काय आलाय, लॉजिक 1 आलाय. ह्या इन्स्टंट पासून जिथे तुमचा स्टेप साइज डिक्रीज झाली, तिथे काय झाला, लॉजिक 0 आला. सो जिथे जिथे स्टेप साइज डिक्रीज झाली, तिथे तुम्ही कन्सिडर काय केला, लॉजिक 0 ॲज युअर आउटपुट. सो दिस इज नथिंग बट द डेल्टा मॉड्युलेटेड सिग्नल. सो ॲज स्टेप साइज increases, the bit value will be 1. If step size decreases, the bit value will be 0. ठीक आहे. सो हे झालं डेल्टा मॉड्युलेशन. डेल्टा मॉड्युलेशन मध्ये काय होतं, बँडविड्थ गेट रिड्युस्ड, ओव्हरऑल बिट रेट ऑल्सो गेट रिड्युस्ड. सो याची ऍक्च्युअल सर्किट डायग्राम जी आहे ती मी शेअर करते. आवाज येतोय का चेक करा. एक सिम्पली सिग्नल जेव्हा हे करतोय, सिग्नल कम्पेअर होतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये याची व्हॅल्यू आपण जी घेतोय, जिथे स्टेप साइज इन्क्रीज झाली तिथली व्हॅल्यू 1, ते स्टेप साइज इन्क्रीज झाली 1, स्टेप साइज इन्क्रीज झाली 1, या इन्स्टंटला 0, इथे परत 1, या इन्स्टंटला 0 कारण स्टेप साइज डिक्रीज झाली, इथे 1. ठीक आहे. सो सेम आपल्याला सर्किट डायग्राम थ्रू बघायचं आहे. मी काय सांगितलं होतं, दॅट whatever the sampled signal, it is applied to comparator, and whatever the approximated signal which is generated with the help of accumulator, it is delayed by some time period. का तर हा previous sample घेतोय, म्हणजे हा similar to prediction filter जे आपण DPCM मध्ये यूज केलं होतं तसंच परफॉर्म करतोय, की तो डिसाइड करतोय. सो प्रिव्हियस सॅम्पल्ड व्हॅल्यू, ठीक आहे, प्रिव्हियस सॅम्पल्ड व्हॅल्यू आणि अपकमिंग प्रेझेंट सॅम्पल्ड व्हॅल्यू दोघांना कम्पेअर करतो. एक एरर सिग्नल जनरेट होतो. हा एरर सिग्नल अप्लाय करतो आपण टू दी 1 बिट क्वांटायझर विच जनरेट्स द बिट व्हॅल्यू. ओके. सो बिट व्हॅल्यू जनरेट होते आयदर 1 और 0. इंटरनली याच्यामध्ये एन्कोडर पण असतो, पुढे परफॉर्म होतो.
सो ही काय जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण परत अक्युमुलेटरला देतो. दिस इज समर ऑर यू कॅन से द अक्युमुलेटर दिस सर्किटरी विच जनरेट्स द अप्रॉक्सिमेटेड स्टेप साइज. ठीक आहे. सो स्टेप साइज इथे तो डिसाइड करतो डिपेंडिंग अपॉन द output of quantizer. If output of quantizer is higher, then it will generate the higher signal, that is positive signal, which is incremented by delta. If it is output of quantizer is lower, then it will generate lower signal and whose step size is decremented by डेल्टा. ठीक आहे. सो हे सिंपल सर्किटरी आहे. तुम्हाला मेजर एक्सप्लेनेशन जे आहे थ्रू वेवफॉर्म करायचं असतं. सो वेवफॉर्म मध्ये आपण बघितलंय as your step size increases the value of delta modulated signal is 1. If step size is decreases then the output of delta modulation is 0. Clear? कुणाला काही डाऊट याच्यामध्ये? एनी डाऊट? ओके. नेक्स्ट आहे रिसिव्हर. So in receiver, what you observed again, an accumulator is present and whatever the output of accumulator, it is then applied to low pass filter to generate a smooth signal. Okay. So for that purpose, इथे accumulator perform काय करतोय, whatever the delta modulated signal काय असणार आहे, either your 1 or 0 bits depending upon the step size increased or decreased. So काय डेटा येणार आहे 1010 मध्ये, तो डेटा तुम्ही कशाला देताय, accumulatorला देताय. अक्युमुलेटर काय करतोय इथे जनरेट करतोय, सिम्पली स्टेप साइज मध्ये कन्वर्जन करतोय त्याला प्लस डेल्टा आणि मायनस डेल्टा मध्ये. ठीक आहे. सो हा सिग्नल परत तो डिले करतो जस्ट टू कम्पेअर दी जस्ट टू परफॉर्म दी और टू जनरेट दी ओरिजिनल सॅम्पल्ड सिग्नल. ठीक आहे. ओरिजिनल सॅम्पल्ड सिग्नल जनरेशन साठी हा परत काय करतो, सिग्नलला डिले करतो. जे मगाशी पण आपण मॉड्युलेशन मध्ये बघितलं होतं की अक्युमुलेटर जनरेट्स approximated signal by considering previous sampled value and the present sample value. ठीक आहे. सो सेम इथे पण तसंच आहे, फक्त तो इथे काय घेतोय, लॉजिक 1 घेतोय, त्याला कन्वर्ट करतो सम डेल्टा अँड मायनस डेल्टा व्हॅल्यू आणि त्याला परत स्मूथ आउट करणार, ऍडिशन करणार. जर इकडनं 1 आला आणि इथे तुमचा काय डेल्टा व्हॅल्यू प्लस डेल्टा आहे, तर आउटपुटला काय जाणार, प्लस डेल्टा. इकडनं 0 आला तर इथे परत हा सिग्नल डिलेड होईल. डिलेट झाला म्हणजे काय, प्रिव्हियस वर्जन काय होता, प्लस डेल्टाच मिळालेला होता आपल्याला, तो प्लस डेल्टा आणि 0. तर आउटपुटला काय येणार इकडे, मायनस डेल्टा. हा मायनस डेल्टा तुम्ही पास करतात, परत इथे 1 आला तर परत सिग्नल काय होतं, परफॉर्म होतं, ऑपरेशन परफॉर्म होतं. आणि तुमचे हे जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू म्हणजे काय, सॅम्पल्ड सिग्नल असतात. सॅम्पल्ड सिग्नल मध्ये परफॉर्म होतं, कन्वर्जन होतं. सिम्पली तुम्हाला इथे काहीतरी सॅम्पल्ड सिग्नल मिळतो जो कन्वर्ट झालेला असतो. हा सॅम्पल्ड सिग्नल तुम्ही काय करतात, लो पास फिल्टरला पास करतात. लो पास फिल्टरला पास केल्यानंतर सगळे काय होतात, त्याला तो स्मूथ आउट करतो, म्हणजे काय, सिम्पली कम्प्लीट साइन वेव्ह मध्ये कन्वर्ट करतो आणि तुम्हाला काय मिळतं, प्रॉपर साइन वेव्ह सिग्नल अक्रॉस दी आउटपुट ऑफ डीमॉड्युलेटर. क्लिअर? काही डाऊट? डाऊट असेल तर विचारू शकता. एनी डाऊट? डाऊट आहे का? येस ऑर नो? ठीक आहे. ओके.